राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार आदरणीय विखे पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केली की माझा वाढदिवस साजरा करताना आपण फ्लेक्स जाहिराती हे न देता बुके न देता शालेय साहित्य असेल समाज उपयोगी जे उपक्रम असतील ते जर राबवले तर निश्चितपणानं त्याचा समाजासाठी उपयोग होईल आणि त्याच धर्तीवर आपण गावकरी मंडळाच्या वतीने आता रामगड येथे शाळा आहे, आपली शाळा आहे, इतर शाळेमध्ये वयाचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण करतोय. मी परमेश्वर त्यांच्या प्रार्थना करतो त्यांना एक उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य मिळवून अशी मी हरिहरेची प्रार्थना करतो. आणि हे जे नवीन मुलं आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. खरं तर हे नवीन मुलं जे आहेत हे भाग्यशाली आहे असं मी म्हणतो. पुरुषोत्तमचे तुम्ही खूप सुंदर उदाहरण आपलं दिलं, खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे हे कंपॅरिझन करण्याची गरज आहे. आणि आपलं लहान बालपण डायरेक्टर मामा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले आणि त्यावेळेस पांढरा शर्ट खाकी पॅन्ट आणि जर ती पॅन्ट खाली गळाली तर पट्टा म्हणजे आपला करगुना राहायचा. म्हणजे आपलं बालपण जर आपण आठवलं तर खरंच ते बालपण किती सुंदर होतं. आणि नानी साहेबांनी जे सांगितलं त्यावेळेस छडी लागे छम छम विद्या एक घालून त्यावेळेस शिक्षक लोक पालकच त्यांना सांगायचे तर माझ्या मुलाला शाळेमध्ये जी शिस्त आहे ती लावा. परंतु आता जर एखाद्या शिक्षकांनी आपल्या मुलाला मारलं ना तर शिक्षकांकडे येत नाही, डायरेक्ट पोलीस स्टेशनवर जातो. म्हणजे वस्तुस्थिती शिक्षकांनी काय करायचं, शिक्षकांनी ज्ञान राहिलं कामं या शिक्षकांकडे इतके लावून ठेवले. ऑनलाईन 5-5 मिनिटाला ऑनलाईन माहिती घ्यायची, त्यांनी मुलाला शिकवायचं का ती ऑनलाईन माहिती भरायची. म्हणजे शिक्षकांना काय मूळ पाया जो आहे अंगणवाडी आहे तुम्ही म्हणता